कुंभ राशी 2025 वार्षिक राशी भविष्य या घटना घडणार। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये। 2025 हे वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण संधी, आव्हाने आणि जीवनात मोठे बदल घेऊन येणारे आहे। शनी आपल्या राशीत असल्यामुळे तुम्हाला कठोर मेहनत करावी लागेल, पण त्याच वेळी राहूचे स्थान तुमच्या कल्पकतेला अधिक बळ देईल। योग्य दिशा आणि संयम ठेवला तर तुमच्यासाठी हे वर्ष सुख समृद्धीचे ठरू शकणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कुंभ राशीच्या व्यक्तींना 2025 मध्ये आत्मचिंतन, नव्या संधी आणि जुने प्रलंबित मुद्दे सोडवण्याचा लाभ होईल। जानेवारी ते जून तुम्ही मोठ्या संधींवर काम कराल। यावेळी योग्य नियोजन आवश्यक आहे। जुलै ते डिसेंबर ही वेळ प्रगतीची असेल। यश मिळवण्यासाठी मेहनतीसह योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे। तुम्हाला नवीन ओळखी, नवे संबंध यामुळे जीवनात सकारात्मक बदल दिसतील। 1 जानेवारी ते मार्च वरिष्ठांची मदत मिळेल, नोकरीत स्थिरता येईल। प्रमोशन आणि जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे स्वतःला सिद्ध करायला मेहनत घ्या। नवीन क्षेत्रात प्रवेश करण्याची संधी मिळेल। नोकरी बदलायचा विचार असल्यास एप्रिल नंतरचा काळ शुभ ठरेल। व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजना आखा, पण आर्थिक गुंतवणुकीत विचारपूर्वक निर्णय घ्या। 2 जून ते ऑगस्ट नवीन भागीदारीसाठी उत्तम काळ आहे। एखाद्या मोठ्या प्रकल्पात काम करण्याची संधी येईल, पण कर्ज घेण्यापूर्वी सल्ला घ्या। टोकाचे निर्णय घेणे टाळा। ऑफिसमध्ये आणि भागीदारीत विश्वासाचे नाते तयार करा। 1 पहिली सहामाही अपेक्षित खर्चांमुळे थोडासा आर्थिक ताण येऊ शकतो। जुने कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न करा। शेअर बाजार किंवा मोठ्या आर्थिक योजनांपासून दूर राहा। 2 दुसरी सहामाही जुलै नंतर आर्थिक स्थिती सुधारेल। प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीचे फायदे दिसतील। नवीन स्रोतांमुळे उत्पन्न वाढेल। फसव्या योजना आणि आर्थिक व्यवहारांपासून दूर राहा। खर्च करताना गरज आणि प्रतिष्ठा यातील योग्य तोडगा काढावा। प्रेमसंबंध सिंगल असणाऱ्यांना नवीन साथीदार भेटण्याची संधी आहे। विशेषतः मे जुलैच्या काळात योग तयार होत आहेत। जुन्या नातेसंबंधांमध्ये तणाव असू शकतो। संवाद आणि प्रामाणिकपणा ठेवा। जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवला तर नाते अधिक बळकट होईल। विवाहित जीवन जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे, पण सहनशीलतेने त्यावर तोडगा काढा। जोडीदाराच्या आरोग्य आणि मानसिक स्थितीवर लक्ष ठेवा। वर्षाच्या शेवटी तुम्हाला विवाहित नात्यात अधिक समाधान मिळेल। कुटुंबियांसोबत जुने वाद मिटवण्याचा प्रयत्न करा। वृद्ध सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या। एप्रिल आणि नोव्हेंबर महिन्यात घरगुती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांसाठी 2025 हे वर्ष नवीन संधी घेऊन येईल। उच्च शिक्षणासाठी परदेश गाठण्याचे योग आहेत। स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी मेहनतीसह योग्य मार्गदर्शनाची गरज भासेल। विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्ष लाभदायक ठरेल। 1 शारीरिक आरोग्य पहिल्या सहामाहीत ऊर्जा कमी वाटू शकते। नियमित व्यायाम आणि योग्य आहार घ्या। जुन्या आजारांपासून मुक्त होण्यासाठी योग्य उपचार घ्या। विशेषतः रक्तदाब, डोकेदुखी आणि सांधेदुखी यांकडे लक्ष द्या। 2 मानसिक आरोग्य कामाचा ताण कमी करण्यासाठी ध्यान, योग किंवा छंद जोपासा। सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, त्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होईल। व्यसनांपासून दूर राहा। वेळच्या वेळी विश्रांती घ्या आणि पुरेशी झोप घ्या। उपाय आणि सल्ला 1 शनीचे उपाय शनिवारी शनी मंदिरात जाऊन पूजा करा। काळ्या उडदाचे दान करा। शनी मंत्राचा जप करा। ओम शं शनैश्चराय नमः। 2 राहूचे उपाय राहू मंत्राचा जप करा। ओम ह्राभ्रिय भ्रव सह राहवे नमः। निळ्या रंगाचा वापर वाढवा। मंगळवारी गायींना चारा द्या। 3 सामान्य उपाय नियमित ध्यान, योग आणि प्रार्थनेमुळे तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळेल। वृद्ध लोकांना मदत करा आणि शुभाशीर्वाद घ्या। दररोज सूर्याला अर्घ्य द्या आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा। 1 जानेवारी मार्च नवीन सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील राहा। अडचणींचा सामना आत्मविश्वासाने करा। 2 एप्रिल मे नोकरी,
व्यवसाय आणि प्रेमसंबंधात प्रगतीचे संकेत मिळतील. 3 जून सप्टेंबर, आर्थिक सुधारणा, नवीन गुंतवणूक आणि कुटुंबातील सौहार्दासाठी अनुकूल काळ. 4 ऑक्टोबर डिसेंबर, वैयक्तिक जीवनात स्थिरता येईल. आत्मविश्वासाने मोठे निर्णय घ्या. 2025 हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांसाठी जीवनाला नवीन दिशा देणारे असेल. तुम्ही प्रयत्नशील राहिलात तर यश नक्कीच तुमचे आहे. संयम, सकारात्मकता आणि योग्य उपाय केल्यास सर्व संकटांवर मात करता येईल. मेहनतीने प्रगती मिळवा आणि जीवनाला अधिक आनंदी आणि समृद्ध बनवा. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.